ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद. प्रकरण पहिलं. शिवशक्ती समावेशन. शिवशक्ती ही दोघेही एकोपजीवी आहेत. ओवी आहे 10वी. शिवशक्ती यांच्यात अद्वैत कसा आहे त्याचं वर्णन केल्यावर ज्ञानदेव आता त्यांचं वैशिष्ट्य सांगत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, जेणे देवे संपूर्ण देवी, जिये विण काही ना तो गोसावी, किम बहुना एकोपजीवी एक एकांची. जेणे देवे म्हणजे ज्या देवामुळं, जिये विण म्हणजे ज्या शक्तीशिवाय, गोसावी म्हणजे स्वामी, एक एकांची म्हणजे एकमेकांची, एकोपजीवी म्हणजे एकमेकांवर अवलंबून असणारी. अर्थ असा आहे, ज्या देवामुळं म्हणजे शिवामुळं ती शक्ती संपूर्ण आहे, ज्या शक्तीशिवाय तो गोसावी काहीही नाही, एवढेच नव्हे तर ती दोघे एक दुसऱ्यावर अवलंबून आहेत. स्वामीजी म्हणतात, शिवाच्या योगे शक्ती ती संपूर्ण, शिवशक्ती विण शून्य जैसा. काय सांगो फार, एक एका विण एकत्व सांडोन राहतीना. स्पष्टीकरण बघूया. जेणे देवे संपूर्ण देवी. ज्ञानदेव या ओवीत सांगतात की शिवामुळे शक्तीला पूर्णत्व आलेलं आहे, त्याच्यावरच तिचे अस्तित्व अवलंबून आहे. स्थावर जंगमात्मक सृष्टीच्या अंगी सत्ता आहे म्हणजे तिला अस्तित्व आहे. सत म्हणजे अस्तित्व. ती ज्ञानधर्म संपन्न आहे म्हणजे चित, व तिच्या अंगी सुख आहे म्हणजे आनंद. कार्यरूप सृष्टीच्या अंगी हे 3 गुण आहेत. याचा अर्थ असा की त्या कार्याचे उपादान कारण जी प्रकृती किंवा शक्ती, तिच्या अंगी सुद्धा हे 3 गुण असले पाहिजेत. कारण कारणातील गुण कार्यात येतात, पण हे गुण तिच्या अंगी स्वभावसिद्ध नाहीत. हे गुण तिला तिच्या स्वामीकडून मिळालेले आहेत. त्यामुळे त्या शिवामुळेच तिला पूर्णत्व आलेलं आहे. ज्ञानदेव ज्ञानेश्वरीत म्हणतात, तरी केवळ हे सत्ता तो पुरुषगा पंडुसुता, प्रकृती ते समजता क्रिया नाम. केवळ सत्ता म्हणजे पुरुष व समस्त क्रिया म्हणजे प्रकृती. पुढे ज्ञानदेव सांगतात की जिये विण काही न तो गोसावी. त्या शक्तीशिवाय त्याला अस्तित्व नाही असा तो गोसावी आहे. गोसावी म्हणजे स्वामी. शिवाकडे शक्तीचे स्वामित्व, तिचे भर्तृपण व भोगतेपण जे आलेलं आहे ते शिवाच्या अंगी शक्तीच्या संयोगानं आलेलं आहे. कारण अचल शिवरूपात कर्तृत्व नाही. भगवंत गीतेत म्हणतात की प्रकृतीं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृष्णम अवशम प्रकृतेर्वशात. मी प्रकृतीचा अंगीकार करून प्रकृतीच्या ताब्यात असल्यामुळे परतंत्र असलेल्या सर्व भूत समुदायाला उत्पन्न करतो. अर्थातच शक्तीमुळे शिव कर्ता ठरतो व शिवामुळे शक्ती कार्य करते. जोपर्यंत शिव शक्तीशी संलग्न आहे तोपर्यंतच शिवाकडे शक्तीचे स्वामी पण आहे. शक्तीने त्याला सर्व कर्ते पण बहाल केलेले आहे. शिवाने शक्तीचा जर संग सोडला तर त्याचे सर्व कर्तृत्वही नाहीसं होतं. प्रकृतीच्या संघामुळे तो केवळ सर्व भूत समुदायालाच उत्पन्न करतो असे नाही, तर भगवंत गीतेत सांगतात की अजोपी सन्न व्ययात्मा भूतानाम ईश्वरोपी सन प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्म मायया. भगवंतांना स्वतःला सज्जन संरक्षण व दुष्टांचं निर्दालन करून धर्मस्थापना करण्याचं कार्य करायचं असेल तरीही त्यांना ते स्वतः अज अव्यय असल्यामुळं मायेवर, प्रकृतीवर, शक्तीवर अवलंबून राहावं लागतं. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की हे देवोदेवी एक एकांची एकोपजीवी आहेत. दोघेही एकमेकांच्या अभावी कार्य करू शकत नाहीत. गोसावीचा एक अर्थ आहे भणंग भिकारी. शिव गोसावी आहेत कारण त्यांच्याकडे काही नाही पण आहे. ही देवी ऐश्वर्यवती आहे व शिवाकडे काही नाही पण आहे, पण या काही नाहीपणामुळेच तिला पूर्णत्व आलेलं आहे. आणि शक्तीमुळे त्यांच्याकडे शिवपण अथवा स्वामी पण आलेलं आहे. नाहीतर ते भणंग गोसाव्यासारखे नुसते नावाचे स्वामी, टिकलीचा धनी आहेत. असं शिवशक्तीचं वर्णन ज्ञानदेवाने विरोधाभासानं केलेलं आहे. दोघात एक ऐश्वर्यवती आणि दुसरा भणंग भिकारी असा परस्पर विरोध दिसून येतो. किम बहुना एकोपजीवी एक एकांची. ज्ञानदेव सांगतात की ती दोघे एकमेकांची एकोपजीवी आहेत. शिवाचे स्वामित्व व शक्तीचे पूर्णत्वच फक्त परस्पराधीन आहे असं नाही, तर दोघांचे जीवनच एकमेकांवर अवलंबून आहे. पाणी व त्याचा पातळपणा,
अग्नी व त्याची दाहिका शक्ती जशी एकरूप आहेत, एका व्यतिरिक्त दुसऱ्याला स्वतंत्र अस्तित्व नाही, त्याप्रमाणे शिवशक्ती अगदी एकरूप आहेत. दोघे स्वतंत्रपणे राहू शकत नाहीत. शिवाने आपली स्वरूपभूत सत्ता शक्तीला दिली असल्यामुळं ती चहूकडे शक्ती रूपाने मिरवत असते. तीच सत्ता जर त्यांनी काढून घेतली तर शक्तीचा मागमूस देखील राहणार नाही. अशा प्रकारे शक्ती शिवावर अवलंबून आहे. शक्तीकडे क्रिया सामर्थ्य आल्यामुळे तिच्या अपेक्षेने तो शिव म्हणजे स्वामी ठरतो आणि शक्तीच नसती तर त्याला शिव पण तरी कसं आलं असतं. त्यामुळे या शक्तीमुळेच शिव नावारूपास आलेला असतो. शक्तीकडे सामर्थ्य, क्रियाशक्ती रूप ऐश्वर व शिवाकडे काही नाही पण रूपी दारिद्र्य असताना या दोघांच्या संसाराचा गाडा चालतो तरी कसा, त्याचे वर्णन ज्ञानदेव पुढच्या ओवीत करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.